लातूर पोलिसांचे कोम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन, गुन्हेगारांची धरपकड, धाबे दणाणले। 17 ते 18 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अचानकपणे संपूर्ण जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑल आउट व कोम्बिंग ऑपरेशनचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले। पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार त्यांच्याकडून सण उत्सवाच्या काळात मालाविषयक गुन्हे करण्याची दाट शक्यता असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून ऑल आउट व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार घरी जात आहेत हे किंवा नाही, हे सध्या काय काम धंदा करतायत, त्यांच्या हालचाली काय आहेत याबाबत त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली। तसेच दहशत निर्माण करण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणाऱ्या 5 लोकांवर शस्त्र अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करून शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत। मालमत्तेविषयक गुन्हे करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या 14 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 क प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच 73 घरफोडी सारख्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या राहत्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या हालचालीबाबत माहिती घेऊन त्यांना समाज विघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली आहे। न्यायालयाकडून काढण्यात आलेले आरोपी विरुद्धचे अटक वॉरंट बजावण्यात आले। 110 लॉजेस तसेच हॉटेलची तपासणी करण्यात आली। तसेच फरार आरोपींचाही शोध घेण्यात आला। न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आली। जिल्ह्यात विविध 23 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 827 संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली। तसेच 30 मर्मस्थळांची तपासणी करण्यात आली। लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।